नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत फोडणीची पोळी आणि भात मिक्स बनवणार आहोत। तर हे आपण शिळ्या चपाती आणि भातापासून बनवणार आहोत। तर रात्रीच्या 3 शिळ्या चपात्या होत्या, तर तुम्ही पण तुमच्याकडे शिळी चपाती किंवा भात उरला असेल तर असा पदार्थ करू शकता। तर अशा प्रकारे पोळींचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, अगदी बारीक करायचे आहेत किंवा मिक्सरला पण लावू शकता। तर मी हातानेच तुकडे करून घेतलेले आहेत छान बारीक बारीक। हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे आणि खायला अप्रतिम लागतो। मी फोडणीसाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, एक कांदा कापून घेतलेला आहे, 4-5 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। प्रथम एका भांड्यामध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की शेंगदाणे टाकायचे आहेत, शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर जिरे टाकायचे आहे, त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे। त्यानंतर मी ताट झाकून घेतलेली आहे, म्हणजे छान खमंग अशी फोडणी बसते। त्यानंतर हिरव्या मिरच्यांचे काप टाकायचे आहेत, त्यानंतर कापलेला कांदा टाकायचा आहे। कांदा छान परतून झाला की त्यामध्ये हळद टाकायची आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एकजीव करायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे। टोमॅटो शिजण्यासाठी झाकण झाकूया 2 मिनिटे। टोमॅटो छान मऊ होईस्तोवर शिजवून घ्यायचा आहे। बघू शकता 5 मिनिटानंतर मऊ पडलेला आहे टोमॅटो। त्यानंतर बारीक केलेले पोळीचे तुकडे ॲड करायचा आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे भाताला पण फोडून घ्यायचा आहे, म्हणजे गडे राहणार नाही, छान मोकळा करायचा आहे। भात छान मोकळा झालेला आहे, आता भात पण ॲड करूया, छान मिक्स करून घ्यायचा आहे। सगळं साहित्य छान मिक्स करून झालेलं आहे, 5 मिनिटे परतून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकूया, मिक्स करूया। तर झटपट असा कमी वेळात होणारा फोडणीची पोळी आणि भात तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।